नवीन वर्षात आम्ही नवीन निश्चय करणार आहोत आणि हे नवीन वर्षामध्ये नवीन निश्चय काय आहेत हे आपण आज जाणून घेणार आहोत. आतापर्यंत परमेश्वराने आम्हाला सांभाळलेलं आहे. आतापर्यंत परमेश्वराने आम्हाला सर्व प्रकारचं सहाय्य केलेलं आहे. परंतु आता हे नवीन वर्षामध्ये आम्ही पाऊल टाकत असताना माझ्या बंधू आणि भगिनींनो, आमचे काय निर्णय आहेत, काय निश्चय आहेत हे आम्ही जाणून घेतलं पाहिजे. बरेच लोक आज जगामध्ये नवीन वर्ष लागल्यानंतर बरेचसे निर्णय घेतात, निश्चय घेतात आणि योजना आखतात, संकल्पना आखतात आणि बऱ्याच वेळेस त्या सफल होत नाहीये, त्या फोल ठरतात आणि आम्ही निराश आणि हताश होतो. परंतु आम्ही जर पाहिलं पवित्र बायबलमध्ये प्रभू येशूने देखील ज्या गोष्टी त्याने निश्चय आणि निर्णय आणि ज्या योजलेल्या होत्या, ज्या संदेश त्याने त्याच्या माध्यमातून जे भाकीत आणि जे भविष्य केलं, ते सर्वच्या सर्व त्याने त्याच्या वैवाहिक जीवनामध्ये, त्याच्या आयुष्यामध्ये 3.5 वर्षामध्ये पूर्ण केलेलं आहे. परंतु आमच्याकडून मात्र हे निश्चय, निर्णय आणि संकल्पना आणि योजना हे काही पूर्ण होत नाहीयेत. म्हणून वर्ष बदलले, काळ बदलला, विचार बदलले, नाते बदलले, समाज बदलला, प्रेम बदललं, ऋतू बदलले, परंतु अजून आम्ही जैसे ते वैसे आहोत. आमच्यात काही बदल होत नाहीये. प्रियानो, बदल होणं फार गरजेची बाब आहे. पवित्र बायबलमध्ये वचन आहे यिर्मया 8:20 मध्ये की सुगी सरली, हंगाम आटपला, परंतु अजून आमचं तारण झालेलं नाहीये. वर्षानुवर्षे गेले, पूर्ण जीवन आमचं बदलत चाललेलं आहे, परंतु आमचं अजून तारण झालेलं नाहीये. म्हणून प्रियानो, आम्ही पाहतो की आध्यात्मिक रीतीने आमच्यामध्ये आमचा विश्वासूपणा, आमची श्रद्धा, प्रियानो, मतभेद, वाईट चालीरीती, वाईट कृत्य, वाईट गोष्टी, वाईट व्यसनं आणि ह्या ज्या काही वाईट अंधश्रद्धेच्या गोष्टी असतील त्या अजूनही आमच्यातून गेलेल्या दिसत नाहीयेत. पहा, रूढी आणि परंपरेप्रमाणे, वहीवाटीप्रमाणे, चालीरीतीप्रमाणे आजही आम्ही जीवन जगतो प्रियानो, आणि त्या जीवन जगण्याला परमेश्वराचा, प्रभू येशूचा फार विरोध आहे. लक्षात घ्या. त्याला चालीरीती आणि रूढी परंपरा नको आहेत, बदल हवा आहे. आणि म्हणून आम्ही पवित्र बायबलमध्ये जर पाहिलं, आज आमच्या जीवनामध्ये बदल होणं फार गरजेची बाब आहे. यिर्मयाचा ग्रंथ याचा 29 अध्याय आणि 10 ते 14 मध्ये या वर्षात नवीन बदल आवश्यक आहे, कारण देवाचा संकल्प आमच्या हितासाठी आहे, अहितासाठी नाहीये, तर भावी काळात आम्हाला आशा देणार आहे. म्हणून आमचा बदल होणं फार गरजेची बाब आहे. प्रियानो, आम्ही जर पाहिलं, हा बदल तर झाला पाहिजेच, परंतु मागील वर्षामध्ये आम्ही ज्या गोष्टी केलेल्या आहेत किंवा केल्या नसतील त्याचा हिशोब आम्हा प्रत्येकाला द्यायचा आहे. आणि प्रत्येकाची एक वैयक्तिक आणि नैतिक जबाबदारी आहे की तो हिशोब त्याने दिलाच पाहिजे. तो हिशोब दिला, त्या धनाला त्याने हिशोब दिला पाहिजे. कारण पवित्र बायबलमध्ये आम्ही असं जर पाहिलं की पवित्र आत्म्याने आपणास पूर्वीच सांगून ठेवलेलं आहे की त्या गोष्टी आम्ही पूर्ण करणं गरजेची बाब आहे. 2025 वर्षापूर्वी 2 कोरिंथ आणि 5 आणि 10 मध्ये प्रेषित पावलाने मंडळीला उद्देशून काही प्रश्न केलेले आहेत. त्याचप्रमाणे रोम 10 आणि 14 आणि 15 मध्ये देखील मंडळीने सुवार्ता सांगावी. मंडळीची जबाबदारी आहे देवाचं कार्य करण्याची, सेवा करण्याची, मंडळीवर प्रेम करण्याची, आणि मंडळीचे एक घटक असल्यामुळं त्यांनी आणि तुम्ही आणि मी आम्ही त्याचं कार्य करण्यामध्ये अति तत्पर असणं अत्यंत गरजेची बाब आहे. प्रियानो, पवित्र बायबलमध्ये मत्ती 28 आणि 18 ते 20 मध्ये आम्ही जर पाहिलं की स्वतः प्रभू येशूचं जे दर्शन आहे, ते दर्शन त्याने त्या काळामध्ये, त्याच्या 3.5 वर्षाच्या काळामध्ये पूर्ण केलेलं आहे. आज आम्हाला देखील तेच दर्शन घेऊन आम्हाला चालायचं आहे की संपूर्ण राष्ट्रात जाऊन पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावाने आम्हाला घोषणा करायची आहे, बाप्तिस्मा द्यायची आहे. जे शिक्षण त्यांनी आम्हाला दिलं तेच शिक्षण आम्हाला इतरांना द्यायचं आहे. प्रियानो, हे जे दर्शन आहे, विजन आहे प्रभू येशूचं, ते आम्ही घेऊन चालणं गरजेची बाब आहे. लक्षात घ्या, हा हिशोब आम्हाला द्यायचा आहे.
देवाने आम्हा प्रत्येकाला स्वर्गाच्या किल्ल्या आणि अधिकार दिलेला आहे. मत्तई 18 आणि 18 जर मध्ये आम्ही पाहिलं तर तिथं आम्हाला एक वचन पाहायला मिळतं. पहा, मत्तई शुभवर्तमान याचा 18व्या अध्यायामध्ये आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. काय पहा त्या ठिकाणी, मी तुम्हास खचित खचित सांगतो, जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गामध्ये बांधले जाईल, आणि जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले जातील. प्रियानो, काय महान आज्ञा आणि किती मोठी जबाबदारी आणि किती मोठं काम त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. लक्षात घ्या प्रियानो, काय ते आम्ही आत्म्याने आणि खरेपणाने करतो का? काही एक फॉर्मॅलिटी म्हणून मी करतो? लक्षात घ्या प्रियानो, कारण मत्तई 25 आणि 10 ते 14 वचनामध्ये आम्ही पाहतो, मत्तई 25 14 ते 30 मध्ये आम्ही पाहतो की देवाने आम्हाला स्वर्गातील किल्ले जर दिलेले आहेत, अधिकार जर दिलेला आहे, तर प्रियानो त्या अधिकाराचा आणि त्या कामाचा आम्ही एक विचार करून त्याची आम्ही पूर्तता करणं गरजेची बाब आहे. कारण आम्ही पाहतो पवित्र बायबलमध्ये की एक दाखला आहे, तो धनी ज्या वेळेस गावाला निघून जाण्याच्या तयारीत असतो त्यावेळेस तो आम्हाला काही जबाबदाऱ्या देऊन जातो, काही काम आम्हाला देऊन जात आहे. तो जात असताना पवित्र बायबलमध्ये प्रियानो सुंदर वचन आहे, त्या ठिकाणी आम्ही पाहणार आहोत की त्या वचनाचा मतितार्थ काय आहे. ते वचन काय आहे पहा, रुपयाचा दृष्टांत आहे. कारण ज्याप्रमाणे परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने आपल्या दासास बोलावून त्यावर आपली मालमत्ता सोपवून दिली, त्याप्रमाणे हे आहे. एक दृष्टांत आहे, दाखला आहे. मत्तई शुभवर्तमान याचा 24 अध्याय आणि 14 वचनामध्ये आम्ही पाहिलं प्रियानो. आणि मग तो दास प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे, ज्याच्या त्याच्या पात्रतेप्रमाणे तो देतो. ज्याच्या त्याची टॅलेंट, ज्ञान, बुद्धी आणि त्याचं कर्तृत्व, त्याच्यामध्ये असणारी जी काही पात्रता आहे त्याप्रमाणे देतो. एकाला 5,000 देतो, एकाला 2,000 देतो आणि एकाला 1,000 देतो. प्रियानो, ह्या ज्या गोष्टी आहेत, हे जे काही त्यांना देणारी जी देणगी आहे प्रियानो, त्या देणगीचं त्याने प्रतिफळ चांगलं दिलं पाहिजे. त्या पद्धतीने त्याने काम करायला पाहिजे. ज्याला 5,000 दिले होते ना त्याने 10,000 केलेलं आहे. ज्याला 2,000 दिले ना त्याने 4,000 केलेलं आहे. परंतु एकाला 1,000 दिलं त्याच्या पात्रतेप्रमाणे, परंतु त्याने ते काम प्रियानो बरोबर केलेलं नाहीये. म्हणून पृथ्वीवरील आपला विश्वास आणि आपल्याला दिलेलं पद आणि जी सेवा आहे प्रियानो, ही त्या रुपयाच्या दृष्टांताप्रमाणे आहे. लक्षात घ्या. म्हणून रुपया हा पृथ्वीवर असताना एक देवाची सेवा, देवाची देणगी आणि इतरांची सेवा करण्याची जी पात्रता आणि योग्यता आपल्याला दिलेली आहे प्रियानो, ती योग्यता, ती सेवा आणि ते काम आम्ही करणं हे एक अत्यंत महत्वाचं आहे. आणि ती एक साधन सामग्री आम्हाला दिलेली आहे. आमच्या पात्रतेप्रमाणे आम्हाला ते देवाने दिलेलं एक कृपादान आहे. आम्ही पाहतो प्रियानो की धनी हे एक देवाचं दर्शक आहे, पण देवाने जे आम्हाला लावून दिलेलं आहे किंवा ज्याच्यासाठी त्याने कष्ट केले नाही ते कठोर नाहीये. लक्षात घ्या. परंतु ज्याला 1,000 रुपये दिले होते तो म्हणतो, प्रभूजी तुम्ही फार कठोर आहात आणि जिथं पेरले नाही तिथं उगवण्याचा आम्हाला विचारता, जिथं पेरलं तिथं उगवणं, म्हणजे अशी उलटा पालटा करतो आणि देवाला दोष देण्याचा प्रयत्न करतो. याला आळशी दास म्हटलेला आहे. त्याचं प्रतिफळ त्याला मिळेल, कारण तो त्या धन्यावर आरोप लावतो. आजही आम्ही बऱ्याच वेळेस सेवेच्या माध्यमातून देवाला आरोप लावतो, देवावर दोष लावतो. कारण असं झालं म्हणून तसं केलेलं आहे, तसं नाही झालं म्हणून असं केलेलं आहे प्रियानो, असं म्हणून आम्ही देवाला दोष देतो. परंतु त्या चाकराचा न्याय परमेश्वर करणार आहे. लक्षात घ्या प्रियानो. पवित्र बायबलमध्ये आम्ही पाहतो की येशूचे दुसरे येणे हे कोणा एकाने परदेशी जाण्याचे सारखे आहे. म्हणून याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की त्याच्या शिष्यांना म्हणजे अनुयांना त्याने ज्या देणग्या दिले, जे रुपये दिले, त्या देणग्या म्हणजे एक नैसर्गिक व आत्मिक आणि नैसर्गिक क्षमता म्हणजे पात्रता, आत्मिक देणग्या हे रुपयात त्याचं आम्हाला कृपादान पाहायला मिळतं. अत्यंत महत्वाचं. लक्षात घ्या प्रियानो. काय त्या देणगीचा आम्ही उपयोग करतोय का? मला ज्ञान दिलेलं आहे, मला बुद्धी दिलेली आहे, मला शिक्षण दिलेलं आहे, मला गाण्याचं ज्ञान दिलेलं आहे, मला वाजवण्याचं ज्ञान दिलेलं आहे,
मला वक्तृत्व करण्याचं ज्ञान दिलेलं आहे, मला काउन्सिलिंग करण्याचं ज्ञान दिलेलं आहे, हिंमत दिलेली आहे, धैर्य दिलेलं आहे. मला हजारो लोकांमध्ये संदेष्टा म्हणून मला निवडलेलं आहे. मला आजार बरे करण्याचं ज्ञान दिलेलं आहे. मला चांगल्या चांगल्या कृपादानाने परमेश्वराने भरलेला आहे. काय त्या दानाचा उपयोग मी योग्य ठिकाणी करत आहे का त्या दानाचा उपयोग आम्ही अयोग्य प्रकारे करत आहोत? जर माझ्याकडून एखादा चमत्कार झाला तर काय मी त्या चमत्काराचे 25,000 रुपये घेतो का? काय मी संदेश दिला किंवा संदेश देण्यासाठी गेलो, काय मी त्यांच्याकडून 25,000 रुपये त्यांच्याकडून देणगीची अपेक्षा केली आहे का? अत्यंत महत्वाचं आहे. लक्षात घ्या प्रियनो, त्याचा जाब आम्हाला दिल्याशिवाय आम्हाला देव सोडणार नाही. लक्षात घ्या, पवित्र बायबलमध्ये या दाखल्याचा अर्थ असा आहे दादांनो, की ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे ख्रिस्ताने त्यांना देणग्या दिलेल्या आहेत, काहींना अधिक काहींना कमी. आणि म्हणून या ठिकाणी जर आपल्याला परमेश्वराने शेती दिलेली आहे, त्याचं पीक कसं काढावं हेही देवाने आम्हाला ज्ञान दिलेलं आहे. मग ते शेती जर दिली तर ते त्याचं पीक काढणं आमचं कर्तव्य आहे. एखादा पुढारी नेमलेला आहे, त्या पुढाऱ्याचं गट्स किंवा त्याला टॅलेंट दिलेलं आहे, तर त्याने आपल्या समाजासाठी आपल्या मंडळीसाठी त्याने ते पुढारपण चांगलं आणि नीटपणे केलं पाहिजे. ज्यांना शिक्षक म्हणून निवडलेलं आहे तर त्याने ते शिक्षकाची त्याला संधी भेटलेली आहे, तर त्याने चांगल्या प्रकारे योग्य रीतीने शिक्षण लोकांना दिलं पाहिजे. कारण मत्ते 28 आणि आम्ही पाहतो 19 आणि 20 मध्ये जे मी तुम्हाला शिकवलं ते इतरांना शिकवा, असं देवाचं एक दर्शन, एक वचन आहे. आणि म्हणून ज्या लोकांना संपत्ती दिली असेल तर त्यांनी देवाच्या कार्यासाठी त्या संपत्तीतला भाग 100% देणं गरजेची बाब आहे. ही संपत्ती तुम्हाला दिली याचा अर्थ असा नाहीये की तो तुमच्याच खजिन्यात राहावा, तुमच्याच घरामध्ये, तुमच्याच कुटुंबामध्ये नाही. पहा, शेतकरी ज्यावेळी शेतामध्ये पीक पेरतो, गहू, ज्वारी आणि बाजरी, त्यावर फक्त त्या शेतकऱ्याचाच एकट्याचा अधिकार नसतो. त्या पिकावर, त्या धान्यावर मुंग्यांचा अधिकार आहे, घुशीचा अधिकार आहे, डुकरांचा अधिकार आहे, चोरांचा अधिकार आहे. त्या पिकावर चिमण्या आणि सर्व प्रकारचे पाखरे, पशु आणि पक्षी यांचा अधिकार आहे. आणि मग उरल्यानंतर जो बटाईदार असतो, काम करणारा, त्याचा अधिकार आहे. ह्या सगळ्यांना तो वाटा गेल्यानंतर मग त्या धन्याला प्राप्त होतो. लक्षात घ्या प्रियनो, म्हणून तुम्हाला जी संपत्ती दिलेली आहे देवबापाने, त्याचा उपयोग तुम्ही परमेश्वराच्या राज्यासाठी करणं तुमचं आद्य कर्तव्य आहे. लक्षात घ्या. आणि मग ज्याला जी रक्कम परमेश्वराने दिली तितकीच रक्कम परत करू नये, तर ख्रिस्ताच्या इच्छेप्रमाणे भरपूर आणि भरपूर द्यावं. मार्क वर्तमान याचा 4था अध्याय आणि 20व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, म्हणजे देव तुम्हाला 30 पट, 60 पट, 90,000 हजारो पट असल्या प्रकारचा देव तुम्हाला देईल. प्रियाने, देवाने आपल्याकडून प्रामुख्याने प्रीती, विश्वास आणि आज्ञा पालन यांची अपेक्षा केलेली आहे. काय माझ्यावर देवाने प्रीती केली, ती प्रीती मी इतरांना देत आहे का? जी अपेक्षा देवाने माझ्या कोणी केलेली आहे ती अपेक्षा मी इतरांसाठी करतो का? या गोष्टीचा आम्ही तंतोतंत विचार करणं अत्यंत गरजेची बाब आहे. कारण 1 तिमोथी 4 आणि 14 मध्ये आणि मत्ते 13 आणि 12 मध्ये आम्हाला त्या गोष्टी पाहायला मिळतात. जो देवाच्या देणग्यांचा उपयोग करत नाही तो देवाला फसवतो. आम्ही चर्चमध्ये गाणे गातो, खूप सुंदर आवाज आहे, आम्हाला वाजवायला येतं, सब रिदमचा आम्हाला माहिती आहे, परंतु आम्ही त्यामध्ये भाग घेत नाही. चर्चमध्ये आम्ही गाऊन नाचून देवाचं स्तवन करत नाही. बाहेर जर एखाद्या नळावर पाणी भरायला गेली एखादी बहीण तर ती घसा ओरडून त्या ठिकाणी भांडण करते, परंतु देवाचं स्तवन आणि देवाची भक्ती, देवाची आराधना, उपासना करण्यासाठी मात्र तिचा तोंड किंवा त्याचं तोंड उघडत नाही. लक्षात घ्या प्रियनो, जर देवाने आम्हाला आवाज दिला, जे टॅलेंट दिला, जे कृपादान दिला, ज्या देणगी दिल्या, त्याचा उपयोग आम्ही सेवेसाठी करणं गरजेची बाब आहे. जर करत नाही तर आम्ही देवाला फसवितो, देवाच्या कार्याला फसवतो. फक्त आम्ही येतो, बसतो, तोंड हलवतो आणि निघून जातो. हे देवाला आवडत नाही. लक्षात घ्या, देव त्याचा हिशोब घेईल
आणि जवळ जे आहे तेही तो काढून घेईल. जे 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 कृपादान दिलेलं आहे ना, थोडस किंवा जास्त, ते पण देव काढून घेतो आणि त्याला पंग करून टाकतो. म्हणून आळशी व दृष्ट दासा म्हणून त्याला दात खाणे आणि किंचाळणे हा वाटा त्याच्या पदरात पडणार आहे. म्हणून प्रियानो, आम्ही विचार करणार आहोत की मला माझ्या सेवेचा हिशोब द्यायचा आहे. आज माझं वय आहे 17, 18, 20, 25, 70, 80. माझं वय आहे 40, 50, 55. आज ह्या वयापर्यंत मी येऊन पोहोचलेलो आहे. काय मी जे काम केलं त्याचा हिशोब देण्यास मी तयार आहे का? लक्षात घ्या, अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून देवाच्या आपल्याला दिलेल्या देणग्यांचा उपयोग चांगला केला पाहिजे. म्हणजे आपल्याला आपल्या विश्वासूपणापासून चांगले प्रतिफळ आपल्याला देवबाप देणार आहे. मत्तई कृष्णवर्तमान याचा 16 अध्याय आणि 17 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. म्हणून प्रियानो, आज आम्ही निर्णय घेणार आहोत. आज आम्ही विचार करणार आहोत की आम्ही मागील वर्षाचा हिशोब आम्ही देण्यास तयार आहोत का? आणि ती देणं ही आमची एक नैतिक जबाबदारी आहे. प्रियानो, निश्चय काय आहे? पहिला निश्चय जो आहे, लक्षात घ्या, अत्यंत महत्वाचा आहे. पहिला निश्चय, ईश्वर प्रेरित धर्म ग्रंथ याचं मी चिंतन करतोय का, करतो का? मी उपवास आणि प्रार्थना करतोय का, करतो का? नसेल तर निश्चय करायचा आहे की ह्या वर्षी मी पवित्र बायबल वाचण्यास सुरुवात करणार आहे आणि ह्या वर्षी मी उपवास करेल, मनन चिंतन करेल आणि कंटिन्यू प्रार्थना आणि कंटिन्यू चर्च मध्ये त्याच्या विधी आणि नियम पाळण्याचा मी निश्चय करणार आहे. बरीच मंडळी फक्त नाताळ, नवीन वर्ष आणि गुड फ्रायडेलाच सणाला येतात. एरवी ते येत नाहीयेत. आणि कोणी जर वारलं, मेलं, वाढदिवस असला, लग्न असलं तर मात्र पालकांची धाव आणि मंडळीची आणि कमिटीची धाव घेतात. अन्यथा ते आपापल्या संसारात असतात. नाही प्रियानो, देवाला ह्या गोष्टी आवडत नाहीये. तर सतत आणि सतत परमेश्वराच्या सानिध्यात असणं फार गरजेचे बाब आहे. कारण ईश्वर प्रेरित धर्मग्रंथ हा आम्हाला सद्बोध करतो, दोष दाखवितो, सुधारणा करतो आणि धार्मिक शिक्षण आम्हाला देतो. म्हणून आज आम्हाला निश्चय करायचा आहे की आम्हाला रात्रंदिवस त्याच्या सानिध्यामध्ये वचन, वाचन, मनन, चिंतनामध्ये आम्हाला जीवन जगायचं. नंबर 2, जगातील बरेच लोक आणि तरुण तरुणी असे आहेत, आज पवित्र बायबल वाचण्याऐवजी मोबाईल मध्ये घंटो बसतात, रात्रंदिवस बसतात, दंतकथा वाचतात, कादंबऱ्या वाचतात. आम्ही पाहतो की राजकीय गोष्टी आणि आम्ही पाहतो की वाईट व्यसनं आणि वाईट अशा ठिकाणी जाऊन मनोरंजन करणं, वेगवेगळ्या स्थळी जाऊन आम्ही त्या ठिकाणी आपलं जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करतो. ह्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये आहेत. लक्षात घ्या प्रियानो. नंबर 3 आम्ही जर पाहिलं की देवाचं वचन हे 52 कशी सोन्यासारखं आहे, ते इष्ट आहे, मुळातून पाझरणाऱ्या गोड मधापेक्षा इथे गोड आहे. म्हणून आज आम्ही निश्चय करणार आहोत की पवित्र बायबल हे जर मधाहून गोड आहे, सोन्यापेक्षा 52 कशी सोन्यापेक्षा इष्ट आहे, तर ते आम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे निश्चय जो आम्ही हा करू तर नक्की देव आम्हाला त्याद्वारे आशीर्वादित करणार आहे. नंबर 2, की आज जगातील, समाजातील आणि देशातील धर्म, जात, वंश आणि राष्ट्राबद्दल जर विचार केला प्रियानो, तर आपल्या मनामध्ये त्याबद्दलची प्रेम आणि चांगल्या प्रकारची भावना, एक निष्ठ आम्ही राहिलो पाहिजे. सर्वांना, सर्व धर्म समभाव आम्हाला ठेवायचा आहे. प्रत्येकासोबत आम्हाला प्रेम करायचं आहे. कुठल्याही जातीचा असो, धर्माचा असो, पंथाचा असो, कोणीही असो, आम्हाला त्यांच्यावर प्रेम करायचं आहे. लक्षात घ्या प्रियानो, आम्हाला त्या लोकांना आशीर्वाद द्यायचा आहे, शाप द्यायचा नाहीये. कारण बायबल सांगतंय की वाईटाने वाईटाला जिंकू नको, तर बऱ्याने वाईटाला जिंका. जर तुझ्या एका गालात मारली तर दुसरा गाल पुढे कर. कारण प्रभू येशूने जी शिकवण आम्हाला दिलेली आहे, लीनता, नम्रता, सौम्यता, दया, क्षमा, शांती, प्रियानो, हे जे आम्हाला शिक्षण दिलं
ते घेऊन आम्हाला पुढे चालायचा हा निर्णय आम्हाला करायचा आहे. एकमेकाबद्दल कडूपण असेल, तटफुटी असेल, राग असेल, द्वेष असेल, आमच्या मनामध्ये त्याच्याबद्दलची घृणा असेल, मत्सर असेल, आज नवीन निश्चय करायचा आहे. या गोष्टी आम्हाला काढायच्या आहेत आणि पवित्र वचनाप्रमाणे आम्हाला आमचं जीवन जगायचं आहे. लक्षात घ्या. तिसरा, आम्ही पाहिलं निश्चय प्रियानो, की या ठिकाणी जगातील प्रत्येक व्यक्ती परमेश्वराला संतोषविण्याकरिता ज्या गोष्टी आहेत त्या आम्हाला करायच्या आहेत. मी का संदेष्टा म्हणतो 6 मध्ये की देवा, तुला संतोष करण्यासाठी, तुला आनंदी करण्यासाठी मी माझा ज्येष्ठ पुत्र देऊ का? 10,000 तेलांच्या नद्या तुझ्यासाठी देऊ का? हजारो येडके मी तुझ्यासाठी कापू का? काय करू म्हणजे तू संतोष होतील? नाही प्रियानो, मिका 6 आणि 8 मध्ये म्हटलेलं आहे की देवाने तुला बरे आणि चांगल्या गोष्टींची तुला जाणीव करून दिलेली आहे. नीतीने वागणे, आवडीने दया करणे आणि परमेश्वराच्या समागमे लीन आणि नम्र राहणे, या वाचून देव तुला काय मागतो. लक्षात घ्या प्रियानो. म्हणून देवाला ज्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टी आमच्याकडे आहेत, परंतु आम्ही देत नाहीत प्रियानो, आणि तो निश्चय आम्ही करत नाही. लक्षात घ्या. म्हणून सुभक्तीने, सभ्यतेने, नीतीने, अधर्माला सोडून प्रियानो, अहिक वासनेला नाकारून आणि सांप्रच्या युगामध्ये एक मर्यादेने आम्ही जपून वागण्याचा आम्ही एक संकल्पना घेतला पाहिजे की ह्या गोष्टी आज माझ्या जीवनामध्ये वाईट आहे तर काढून टाकू आणि चांगल्या गोष्टींचा निर्णय आम्ही करणार आहोत. प्रियानो, नवीन वर्षाला प्रारंभ झाल्यावर आपल्या जीवनात नवीन आयुष्याची वाटचाल चालवण्यासाठी, नवीन काळासाठी, नवीन जीवन जगण्यासाठी प्रियानो, आमच्या आयुष्याचं, आमच्या जीवनाचं आज पहिलं पान उलटलं जात आहे. काय त्याची सुरुवात आम्ही आजपासून चांगली करत आहोत का? हा विचार आज आम्हाला करायचा आहे. आणि म्हणून प्रियानो, त्याकरता आम्ही ईश्वर प्रेरित धर्मग्रंथ याला अनुसरून सुवार्थ प्रसार आम्ही करणार आहोत. देवाची सेवा आम्ही करणार आहोत. आमच्या जीवनात झालेली साक्ष मित्रांना देणार आहोत. हे काम फक्त आणि फक्त सेवकाचं नाही, पाळकाचं नाहीये, एखाद्या धर्मगुरूचं नाही, तर ज्याला त्याला आप्पा आणि बापा म्हणण्याचा अधिकार मिळालेला आहे त्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांना ती जबाबदारी त्यांनी दिलेली आहे. ती जबाबदारी त्यांनी घेऊन आपला निश्चय येणाऱ्या वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे. आणि म्हणून माझ्या भावना बहिणीनो, आज आम्ही निर्णय घेणार आहोत की नवीन वर्ष चालू होत आहे. त्या नवीन वर्षामध्ये आम्ही पाऊल टाकत असताना या सगळ्या गोष्टींचा विचार करून पाऊल टाकणार आहोत. एक शेवटचं वचन या ठिकाणी मी आपल्या समोर ठेवणार आहे. 2 इतिहास याचा 7वा अध्याय आणि 14 वचन मध्ये काय म्हटलेलं आहे पहा. तर माझे नाम ज्यास दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दृष्ट मार्गापासून परावृत्त झाले, तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापांची त्यास क्षमा करेन व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करेन. लक्षात घ्या प्रियानो, आज आपल्या देशामध्ये क्लेश आहे. लक्षात घ्या. खून खराबी, झाळपोळ, मर्डर, बलात्कार, बेविचार, झारकर्म, वाईट व्यसन आज तरुण आणि तरुणी आणि ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून प्रियानो नाश पावत आहे. आपल्या देशावर, जगामध्ये भयानक क्लेश असे निर्माण होत आहेत. बरेच भविष्यकार म्हणत आहेत की 2026 वर्षापासून 2030 वर्षापर्यंत भयानक अपत्य जगावर येणार आहे. 2032 आणि 33 तर आम्ही पाहू शकत नाहीये. लक्षात घ्या. वेगवेगळ्या प्रकारची मरी, वेगवेगळ्या प्रकारचे आजार देशावर येण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. वातावरण बदललेलं आहे, निसर्ग बदललेला आहे, माणसाचे विचार बदललेले आहे, प्रीती थंडावलेली आहे. लक्षात घ्या. म्हणून हे क्लेश आमच्या देशातून जर जावायचे असतील तर प्रियानो, आज आम्हाला निश्चय करायचा आहे, निर्णय करायचा आहे. ज्या प्रभू म्हणतो की ज्या लोकांना माझं नाव दिलेलं आहे, म्हणजे ज्यांना ख्रिस्ती म्हणून म्हणत आहेत,
अशा प्रत्येक लोकांनी काय करायचं आहे, त्यांच्या दुष्कर्मापासून दूर व्हायचं आहे, पश्चाताप करायचा आहे, रडायचा आहे, आक्रोश करायचा आहे आणि देवाचा धावा देशासाठी, आपल्या राष्ट्रपतीसाठी, आपल्या पंतप्रधानासाठी, आपल्या सर्व राजकीय पुढारी आणि सर्व विरोधी पक्ष नेते जेवढेही पुढारी असतील राजकीय, त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करायची आहे. नंबर 2, आपल्या देशाचं रक्षण करणारे शूरवीर भूदल, जलदल आणि वायुदल या तिन्ही क्षेत्रातील जे शूरवीर पुरुष आहेत त्यांच्यासाठी आपल्याला रात्रंदिवस प्रार्थना करायची आहे. त्यांच्यामुळे आज आम्ही रात्रभर झोपतो आणि उठतो. लक्षात घ्या, आज त्यांच्या कुटुंबासाठी प्रार्थना करायची, त्यांच्या परिवारासाठी प्रार्थना करायची आहे, त्यांच्या लेकरांसाठी आम्हाला विशेष प्रार्थना करायची आहे. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी पाहणार आहोत की जी प्रार्थना या स्थळी करण्यात येईल तिच्याकडे माझे डोळे उघडे राहतील आणि माझे कान तिकडे राहतील. म्हणून तुमच्या प्रार्थनेकडे जर तुम्ही अशी प्रार्थना केली तर देवाचे नेत्र तुमच्याकडे असतील, तुमच्या प्रार्थनेकडे असतील. आणि म्हणून देव आम्हाला या गोष्टी या नवीन वर्षामध्ये नवीन निश्चय करण्यासाठी योग्य ज्ञान आणि बुद्धी नक्कीच देणार आहे. परंतु या वचनाप्रमाणे आम्ही अनुकरण करणार आहोत. जी जबाबदारी आम्हाला दिली ती जबाबदारी आम्ही पार पाडणार आहोत. जो हिशोब परमेश्वर आम्हाला मागत आहोत, परमेश्वर आम्हाला मागित आहे, त्या हिशोब आम्ही देण्याचा आम्ही प्रत्येकाने निर्णय आणि निश्चय केला पाहिजे. मग येणारं वर्ष तुमच्यासाठी, माझ्यासाठी, सर्वांसाठी सुखाचं, आनंदाचं, भरभराटीचं, सौख्याचं, प्रेमाचं आणि समृद्धीचं जाणार आहे. हे सर्व काही देवबाप तुम्हाला आशीर्वाद देऊन तृप्त करो. थँक्यू. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू.